नमस्कार. वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळणारी चमचमीत अशी मटर पनीर बनवणार आहोत. क्रीम, काजू, दही, बेसन काहीही न वापरता आज आपण अतिशय चविष्ट चमचमीत अशी मटर पनीर कशी बनवायची ते बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर सर्वात अगोदर कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल आपण कढईमध्ये पसरवून घेऊया. या तेलात आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे तेल असं कढईला लावून घेतल्याने कढईला छान नॉनस्टिक लेअर येते आणि पनीर मग कढईला चिकटणार नाही. तेल छान कडकडीत तापल्यानंतरच पनीर टाकायचे आहेत. इथे मी 150 ग्राम पनीर घेतलेलं आहे. पनीरला अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे. 1.5 ते 2 मिनिटांसाठी मध्यम ते मोठ्या आचेवर पनीर आपण तळून घेऊ. छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत पनीर आपण खरपूस असे तळून घेतलेले आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये राहिलेल्या तेलातच 2 मोठ्या आकाराचे कांदे लांबट चिरून घेतलेले आहेत. तसेच 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे यात घातलेले आहे. कांदा आपण रंग बदलेपर्यंत तेलात परतवून घेणार आहोत, यामुळे भाजीला छान असा रंग येतो. कांदा छान सॉफ्ट झालेला आहे, रंगसुद्धा बदलला आहे. त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो लांबट कट करून घेतलेले आहे. यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो छान मऊ होतपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आणि मंद आचेवर मिनिटभर शिजवून घ्यायचं. मिनिटभरानंतर बघा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यास ठेवून द्यायचं. कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड झालेला आहे. आता एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. पाणी न टाकताच मिक्सरमधून याला वाटून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. याचं टेक्स्चर बघा, अगदी बारीक पेस्ट याची वाटून घेतलेली आहे. परत त्याच कढईमध्ये थोडं तेल मी इथे वाढवून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातला आहे. तमालपत्र घातलेलं आहे. खडे मसाले टाकलेत. 10 ते 15 सेकंदांसाठी खडे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊ. खडे मसाले परतून झाले. आता तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट टाकायची. कांदा टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर 2 मिनिटांसाठी ही परतवून घ्यायची आहेत. कढईने छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड आणि 1 चमचा गोडा मसाला मी इथे वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता. सगळे मसाले व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहेत. आता झाकण ठेवायचं आणि मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथे कमीच ठेवलेली आहे. साधारण मिनिटभरानंतर बघूया सगळे मसाले व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत. आता इथे मी 1 वाटी ताजे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे स्वच्छ धुवून या मसाल्यामध्ये टाकायचे. मिक्स करून घेऊया. वाटाणे मसाल्यांबरोबर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. मसाले करपू नये यासाठी थोडं पाणी घातलेलं आहे. झाकण लावून 2 ते 3 मिनिटं वाटाणे मसाल्यांबरोबर व्यवस्थित शिजवून घेतले. एवढ्या वेळात वाटाणे अगदीच व्यवस्थित शिजतात. यापेक्षा मऊ वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे नाहीत. आता यामध्ये तळून घेतलेलं पनीर टाकायचं आहे. पनीर टाकल्यानंतर अगदी अलगद चमचाने फिरवून घ्यायचं, यामुळे पनीर तुटणार नाही. आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे. ही भाजी खूप जास्त पातळ नसते, ती थोडी दाटसरच असते, त्यामुळे अगदी गरजेनुसार पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी टाकल्यानंतर चमचाने अलगद फिरवून घ्यायचं आहे. भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहेत. आता यामध्ये थोडी कसुरी मेथी घातलेली आहे. 2 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे.
आता झाकण लावायचं आणि एक त्याला वाफ द्यायची आहे. यामध्ये आपण कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे भाजीमध्ये त्याचा सुगंध उतरेल. मस्त चमचमीत मटार पनीर आपलं इथे तयार झालेलं आहे. अगदी कमी वेळेत बनून तयार होते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.